आलोचेदार एकत्र आले नसते महाराज. आई साहेब तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण केलं नसतं तर वैष्णवांची बाधी राजाला कळाली नसती. राजे गर्भात असताना मासाहेब तुम्ही राजे घडवले म्हणून आमच्या देव देवळात आहे. नाही तर आम्हाला बी कानात बोटं घालावं लागली असती मासाहेब. आई साहेब आमच्या चर्माच्या चपला करून तुम्हाला घालवल्या तरी आम्ही कर्जमुक्त होणार नाही. तुम्ही राजे घडवले म्हणून बसलेल्या स्त्रीच्या कपाळाला कुंकू आहे महाराज. होळीचा हो आला होळीच्या सणाला सर्व जहागीरदार पूर्व विदर्भामध्ये सिंदखेड राजावाडी मुघलाचा जागीरदार मुघलाचा जहागीरदार शिवप्रकाशी नाव शोभे सांग लखोजी नाव शोभे मरदार राहतो सिंदखेड राजा. त्या लखोजी जानवाने जहागीरदार एकत्र केले. विदर्भ असे कांदेश असे उत्तर महाराष्ट्र असेल किंवा तुमचा आमचा दख्खन असेल आणि त्या काळात या दख्खनचं नाविस्त जहागीरदाराचं वार होते महाराज. त्यांचं नाव आहे मालोजी राजे भोसले. छोटस गाड बरोबर घेतलं गेले. लखोजी जाधवांची मुलगी 5-5.5 वर्षाची मालोजी बरोबर असणारं पूर्ण 8.5 वर्षाचं. दोघांनी होडीला रंग लावला आणि लखोजीच्या मुखातून सहज निघालो. तरुणांनो या रमणे बनावी जोडी. काय जोडी बनवली हो. आणि मग मन जिंकलं पण वाईट वाटलं. लोकांना वाटलं लखोजीची मुलगी भोसल्यांच्या घरी नेऊ केली काय. एकांतात शब्द फिरला लखोजी जाधव बोलू लागला. जरी करणे असेल संबंधाला श्रीमंती पाहिजे बरोबरीला. श्रीमंती साधना बरोबर पाहिजे. तरी मुलाला बोलावलं या इकडं. नाव काय तुमचं. शहाजी राजे भोसले. काय करणार. चालवीत धोके दंडाला जरी करणे होते देवाला. 6 महिन्याची वेळ निघून गेली. एक दिवस मालोजी भोसले झोपले. मध्यरात्र निघून गेली. करवट बदलली. सुखाच्या चांदीने प्रवेश केला. प्रकाश दिला आणि चोर खट्ट विस्तारवर ध्यानात आला महाराज. अमृताच्या समयाला कृष्णेश्वर आले स्वप्नाला. आले स्वप्नाला स्वप्नात आले. सकाळी घराच्या जागा दाखवली आणि स्नानाला जाताना डाव्या हाताच्या दिशेला आगर सापडला. श्रीमंती धनाने वाढली. वर्ष चूक गेले आणि मग लखोजीला कळलं श्रीमंती झाली. शहाजीला मुलगी दिली. 6 वर्षाचा काळ गेला. शहाजी सुद्धा जागीरदार झाले आणि 7व्या वर्षी होडीला पुन्हा सिंदखेड राजाला गेले. त्या सिंदखेड राजाला जागीराच्या आरामध्ये पूर्व विदर्भाचा खंडाळकर नावाचा जागीरदार. त्याचा हाती व गादी ठरलेला. घोष घातला अंगणाला. लखोजी जाधवांचा मुलगा धोरला. दत्ताजी नाव